नमस्कार. मी सकाळी 10:30ला ड्युटी जॉईन केली बघा. त्यानंतर सगळ्यात पहिले बघितलं मेनू होता 50 लोकांचा. मग ॲप्रॉन वगैरे घातलं मी. ॲप्रॉन वगैरे घातले बघा. पालक पनीर होता, आलू गोबी अद्रकी होती. मी मावशीला सांगितलं पटकन भांडे धुवून द्या मावशीनं भांडे वगैरे धुवून दिला. मग आलू गोबी अद्रकी होती, कटिंग केली. त्याच्यानंतर आलू गोबी अद्रकीची पण कटिंग केली, पालक पनीरची पण कटिंग केली. कांदा बी कापला बघा मी. कांदा कापल्याच्या नंतर बघा मी 12ला जेवण द्यायचं होतं, पिकअप करायचं होतं. ते मी फटाफट करत कटिंग. तर मग मी फ्राय पॅन घेतलं. सगळ्यात पहिले पालक पनीर घेतलं बघा बनवायला. मग त्यामध्ये तेल टाकलं बघा. तेल टाकलं त्यामध्ये मी. मग लसूण टाकलं, थोडा गार्लिक, चॉप गार्लिक टाकला बघा. चॉप गार्लिक टाकल्याच्या नंतर बघा मी त्याला थोडंसं फ्राय करून घेतलं. मस्त पालक पनीर बनवून टाकतो मी आता. त्यानंतर बघा रिचनेस कसं आहे आपल्या पालक पनीरला. विदाऊट कलर बरं का, नाही तर माणसानं कलर याच्यामध्ये बघू शकता. मग त्यानंतर मी घेतलं पिकअप केलं जेवण. पहिले पालक पनीर दिलं पूर्ण. पालक पनीर टाकल्याच्या नंतर बघा मेनू हा सिंपल मेनू होता बघा. आणि 12ला जेवण पिकअप होतं. मी 11:45 वाजलेत बघा. आता 11:15लाच देऊन टाकतोय बघा मी. त्यानंतर दाल तडका टाकतोय बघा. डाळीत थोडंसं तेल कमी झालं होतं, त्यासाठी मी याच्यामध्ये वरून तडका टाकणार आहे बघा. बघू शकता तुम्ही. आलू गोबी अद्रकी बी आहे बघा. हे बघा आलू गोबी अद्रकी. याची गार्निशिंग बघा अद्रकची असते बघा. वरून अद्रक जुलियन कटिंग जाते बघा. लंबी अद्रक कापून टाकते त्याच्यावरती आणि थोडासा कोथिंबीर टाकते. एकदम मस्त दिसते. बघू शकता तुम्ही. हे बघा अद्रक टाकल्याच्या नंतर थोडी क्रीम मारली बघा पालक पनीरवरती क्रीम मारल्याच्या नंतर पालक पनीर दिलं मी पिकअप. डाळीवरती तडका दिला टाकून. ब्लॉग आवडले असल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. पुढची रेसिपी नक्की कमेंट करा. धन्यवाद.